नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन जेव्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर त्याला बबलीची म्हणजेच प्रियाची मिसिंग कंप्लेंट मिळणार आहे आणि त्याच्याच मदतीने आता अर्जुन हा त्या मिसिंग कंप्लेंटच्या हेल्पने कशा प्रकारे प्रियाच्या आई वडिलांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे आणि त्यानंतर मग त्या आई वडिलांपर्यंत पोहोचल्यानंतर सगळ्या गोष्टीची खात्री करून घेतल्यानंतर ते आई वडील हे प्रियाचे असून सायलीचे आई वडील ते नाही हे जेव्हा आता अर्जुनला समजणार आणि खरं तर तो मिसिंग कंप्लेंटवरचा जो फोटो आहे तो सायलीचा नाही तर प्रियाचा आहे. प्रियाच्या आई वडिलांकडून अर्जुनला जेव्हा आता समजणार आहे की ती जी आहे ती खोटीत नवी असल्याच नाटक करते आणि एका जन्मखुनीमुळे आता सगळं सत्य समोर येणार आहे. प्रियाच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश आता तिचे आईवडील स्वतः येऊन अर्जुन समोर करणार आहेत. तर साहिली ही तन्वी असल्याच सत्य कशा प्रकारे अर्जुन समोर पुन्हा एकदा उघडकीस येणार आहे. नागराजने जरी ही चाल खेळली असली तरीही त्याची चाल आता त्याच्यावरच अर्जुन कसा पलटवणार हे सगळे आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की अर्जुन हा शाळेत गेलेला असताना तन्वीचा फोटो म्हणजेच प्रियाचा जो फोटो असतो तो फोटो साहिलीच्या जागी लावून नागराजने त्याची अर्जुनची दिशाभूल केलेली असते आणि ज्या प्रिन्सिपल मॅडम असतात त्या मॅडमने देखील अर्जुनला तोच रजिस्टर दाखवल्यामुळे आता सायलीचा जो फोटो आहे तो प्रियाचा लहानपणीचा फोटो म्हणून अर्जुन आता बघत असतो. तर नागराजने हे सगळं प्लॅनिंग करून ठेवल्यामुळे अर्जुनने एका प्रकारे त्याची दिशाभूल आता झालेली असते. परंतु हा खरंच आपल्या तन्वीचा फोटो म्हणजेच सायलीचा फोटो आहे हे समजून आता अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि तो ठरवतो की आपण आता हा फोटो घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊया जेणेकरून पोलीस स्टेशनमधून आपल्याला सगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजू शकतील आणि याबाबतीत या मुलीच्या बाबतीत म्हणजेच हिच्या आईवडील काही सापडतायत का किंवा ही आश्रमात होती तर आईवडील वगैरे कुठे शोधत आलेत का हे सगळं सत्य शोधण्यासाठी अर्जुन हा सावंतांकडे येतो आणि इन्स्पेक्टर सावंत हे तो फोटो निरखून बघू लागतात आणि म्हणतात की हे जे ही वर्ष सांगताय साधारणतः की जवळजवळ 22 वर्षापूर्वी आम्हाला ते सगळं रजिस्टर बघावं लागेल की इथे पनवेलमध्ये कुठल्याही प्रकारची काही मिसिंग कंप्लेंट आली होती का त्यावरून तरी तिचे आईवडील कोण आहेत याबद्दल आपण नक्की शोध घेऊ शकतो. आणि त्याच प्रकारे अर्जुन आता ठरवतो की चला आपण आता या गोष्टीसाठी थांबूया. जर साहिलीचा फोटो मिळालाय तर तिचे आईवडील पण नक्कीच सापडतील असं अर्जुनला आता पूर्णपणे आनंद झालेला असतो आणि अर्जुन त्याच आनंदाच्या भरात चैतन्यला कॉल करून सांगतो की चैतन्य सगळं काही काम आज आपल्या मनासारखं झालेल आहे. सायलीचा लहानपणीचा फोटो मिळालाय. आता इन्स्पेक्टर सायलीच्या त्या फोटोवरून लहानपणी कुठली मिसिंग कंप्लेंट वगैरे काही आली होती का किंवा तिच्या आई वडिलांपर्यंत कसं पोहोचायचं हे सगळं ते बघतायत. त्यानंतर मग आता अर्जुन हा विचार करतो की लवकरात लवकर जेव्हा मला सावंत इन्स्पेक्टर सांगतील की या ठिकाणी पोहोचायचे त्या क्षणाची मी वाट बघतोय. त्यावेळेला आता अर्जुनला सावंत इन्स्पेक्टर कधी फोन करतो याचीच तो वाट बघत असतो आणि त्याच वेळेला अर्जुनला आता सावंत इन्स्पेक्टर फोन करून सांगतात की हे बघा अर्जुन सुभेदार, तुम्हाला ज्या मुलीची म्हणजे मिसिंग कंप्लेंट ज्या वर्षीच बघायचं त्या वर्षीच सगळं काही खाईल आहे ते मी आता मला सापडली आहे. म्हणजे मी माझ्या हौलदारांना कामाला लावले, जवळजवळ कालपासून त्या गोष्टीवर काम करतायत की कधी कसं त्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजेच तुम्ही जी म्हणताय की तुमची बायको सायली मधुकर ही जे रेकॉर्ड आहे ते काही सापडत काही आपण पाहूया आणि त्याच वेळेला हौलदार ही ती फाईल घेऊन म्हणजे सगळे मिसिंग कंप्लेंटची वगैरे फाईल घेऊन निघालेले असतात आणि अर्जुन पण तेवढ्यातच तिथे पोहोचत असतो आणि तेवढ्यातच एक पेपर हा खाली पडतो आणि अर्जुन म्हणतो
की हवालदार तुम्ही हे काय करताय. तेव्हा तो म्हणतो की सर हे सगळं ना खाली पडलंय. तेव्हा अर्जुन पुढे जातो आणि त्या हवालदारांना आता मदत करू लागतो. नंतर मग आता ते सगळं अर्जुन बघत राहिलेला असतो की कशा प्रकारे हे पेपर्स आणि ते पेपर्स हे उचलत असताना अर्जुनच लक्ष हे त्या बबलीच्या पेपरवर जातं. म्हणजेच एक मिसिंग कंप्लेंट असते आणि ती मिसिंग कंप्लेंट ही सायलीच्या खोटोची असते. आता अर्जुन विचार करतो की काय आहे हा सायलीचा खोटो खरं तर तो असतो प्रियाचा खोटो. परंतु दिशाभूल केल्यामुळे अर्जुनला ती सायली वाटत असते. मग आता अर्जुन म्हणतो की सायलीची मिसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनला केली गेली होती. म्हणजे ही मिसिंग कंप्लेंट नक्कीच तिच्या आई वडिलांनी केली असेल असं अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागतो. आणि म्हणूनच तो ती मिसिंग कंप्लेंटचे पेपर घेतो आणि तडक तो सावंत इन्स्पेक्टरकडे जातो आणि म्हणतो की सर मला सुदैवाने ही पेपर हे सापडले. आता दोही देवाचे आभार मानतो की फायनली मला सायलीचा मिसिंग कंप्लेंट पेपर सापडला. कारण त्या मिसिंग कंप्लेंटमुळे मी नक्की सायलीच्या आई वडिलांपर्यंत पोहोचू शकतो. आता अर्जुन ते सगळे पेपर्स बघायला लागतो आणि इन्स्पेक्टरकडे जातो आणि त्यांना ते दाखवून म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर सर या फोटोप्रमाणे ही मुलगी म्हणजेच हीच आहे माझी बायको सायली. मधुकर आता तिचं हे जे काही पेपर आहे ना म्हणजेच हा मिसिंग कंप्लेंट आहे त्याच्यावरून आपण तिचे आईवडील शोधू शकतो का. त्यावेळेला इन्स्पेक्टर सर म्हणतात की नक्कीच शोधू शकतो. म्हणजे इथे या ठिकाणी त्यांचा पत्ता दिलेला आहे आणि ह्या पत्त्यावरून आपण तर नक्की शोधू शकतो. त्यावेळेला मग अर्जुन म्हणतो की यावर तर बबली असं नाव लिहिले नक्की काय असेल. नंतर मग आता अर्जुनच्या डोक्यात स्वतःच ट्यूब पेटते की बबली म्हणजे सायलीच्या आई वडिलांनी तिचं नाव बबली असं ठेवलेलं होतं. परंतु त्या तिथे बबलीच्या नावाने म्हणजेच सायलीच्या नावाने काहीच नाहीये. सायलीच्या आई वडिलांनी म्हणजेच हरवण्याच्या अगोदर तर तिचं नाव कदाचित बबली असं लिहून ठेवलं असेल किंवा बबली असं नाव ठेवलं असेल. तेव्हा मग सामन इन्स्पेक्टर म्हणतात की हो याचीही शक्यता आहे की त्या सायलीच्या म्हणजेच तुमच्या बायकोच्या आई वडिलांनी तिचं नाव बबली असं ठेवलं गेलं असेल. मग आता अर्जुनला ते नाव ऐकल्यावर थोडंसं विचित्र वाटत असतं की बबली म्हणजे सायलीचे आईवडील असं बबली असं नाव ठेवता येतं. म्हणजे नक्की ते कोणत्या टाईपचे असतील. म्हणजे सायली जे काही शोधायला असं हे करतीये म्हणजेच नकार देतीये याच गोष्टीमुळे तर नसेल ना तिचे आई वडील थोडे वेगळे तर नसतील ना नक्की काय आहे असा विचार अर्जुनच्या डोक्यामध्ये आता येत असतो. नंतर मग अर्जुन आता तिथून निघालेला असतो आणि अर्जुनला आता इन्स्पेक्टर साहेब म्हणजे सावंत इन्स्पेक्टर हे तो पत्ता देतात ज्या पत्त्यावरती त्या पत्त्यावरून मिसिंग कंप्लेंट आली होती. म्हणजेच जर आमची मुलगी सापडली तर प्लीज या पत्त्यावर आम्हाला कळवा. आणि तिकडे फोन नंबरही दिलेला असतो. परंतु तो फोन नंबर लावल्यानंतर एका ठिकाणी एका झोपडपट्टीच्या ठिकाणी फोन लागतो आणि ती चाळ आता त्या चाळीत अर्जुन सांगत असतो की बबलीचे आईवडील. परंतु ते म्हणतात की नाही इथे कोणीतरी बबली राहत नाही, हा रॉंग नंबर आहे. आता अर्जुन ठरवतो की आपण त्या पत्त्यावर जाऊया आणि बघूया. आता अर्जुन हा चैतन्याला मदत करतो आणि म्हणतो चैतन्याला फोन करून म्हणतो की चैतन्य आपले एक खूप महत्त्वाचं काम आहे त्याच्यासाठी आपल्याला खरंतर निघावं लागणार आहे. तेव्हा मग चैतन्य म्हणतो की अर्जुन असं कोणतं महत्त्वाचं काम आहे तुझं नक्की काय करायचंय. त्यावेळेला आता चैतन्याला तो सांगतो की हे बघ आपल्याला ना सायलीचे आईवडील शोधायचेत आणि मग कुठे नक्की कुठल्या एरियामध्ये. तेव्हा अर्जुन त्याला एक अस्लम एरियाचं नाव सांगतो. तेव्हा चैतन्याला धक्काच बसतो की म्हणजे असं या ठिकाणी सायलीचे आईवडील असतील. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे कुठेही असू देत परंतु सायलीचे आई वडील सापडणं हे माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता अर्जुन हे सांगतो आणि चैतन्य आणि अर्जुन दोघजण ठरवतात की आपण सायलीचे आई वडील नक्की सोलू शकतो. अर्जुनला वाटतं की कदाचित सायलीचे आई वडील हे घरी बसतील.
म्हणून ते अशा प्रकारच्या एरियामध्ये राहत असतील. परंतु हरकत नाही. सायलीवर जे संस्कार केलेत ते त्यांनी अगदी योग्यच केलेत. त्यामुळे मला हे सगळं शोधायचंच आहे. आता अर्जुन हा सायलीला काही सांगत नाही, कारण त्याला माहीत असतं की जर सायलीला मी काही सांगितलं तर सायली मला त्या गोष्टीपर्यंत पोहोचू देणार नाही किंवा ते शोध घेऊ देणार नाही. म्हणून अर्जुन हा त्याच्या पद्धतीनेच तपास करत असतो आणि तो घरात कोणालाच काही कळवत नाही. फक्त ही गोष्ट रविराजला माहीत असते. बाकी कोणालाही अर्जुन या गोष्टीबद्दल अजिबात माहिती पडू देत नसतो. आता अर्जुन आणि चैतन्य दोघ जणही निघालेले असतात. तेव्हा मग सायलीचा लहानपणीचा फोटो दाखवतात. अर्जुन हा तिकडे फिरत असतो. खरं तर तिथे कोणीही प्रियाला अगोदर ओळखत नसतं, परंतु आता ज्या पत्त्यावरती अर्जुनला सगळ्या डिटेल्स मिळालेले असतात तिथेच तो आता आतमध्ये पूर्ण शिरलेला असतो. त्या वस्तीत जिथे प्रिया लहानपणी राहायची त्या वस्तीत आता तो पूर्णपणे शिरलेला असतो. त्याच वेळेला आता वस्तीत गेल्यानंतर हळूहळू अर्जुन हा विचारायला लागतो की बबली, तुम्ही कोणी सांगत का नाही आहात आणि तुम्ही इतक्या वर्षापासून एखादी 2 व्यक्ती इथे राहतायत तर त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाहीये. आता अर्जुनला जरासा डाऊट वाटायला लागतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपल्यापासून काहीतरी लपवलं जातंय, काहीतरी चुकीचं हे नक्कीच आहे असं आता अर्जुनच्या लक्षात येत असतं. तेव्हा मग चैतन्य म्हणतो की अर्जुन, मग आता आपण हा शोध घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आहे, नक्की काय करायचंय असा विचार आता इथेत याच्या डोक्यामध्ये आलेला असतो. आता अर्जुन हा लांबूनच बघतो की 2 माणसं असतात, म्हणजेच एक बाई आणि एक पुरुष, जे दोघेजण फक्त राहत असतात आणि त्यांच्या दोघांच्या घरामध्ये नुसती भांडण सुरू असतात. माणूस हा दारू पिऊन तमाशा करतो आणि ती बाई बिचारी रडते. हे चित्र तिथे समोर उभं असतं. त्याच वेळेला रविराजचा कॉल येतो आणि रविराज अर्जुनला विचारतो की अर्जुन, अरे कुठे आहेस तू? मी तुला शोधतोय आणि किती वेळ तुला फोन करतोय, तुला फोनच लागत नाहीये. तेव्हा अर्जुन आता सांगतो की काय आहे ना त्याचं सिनियर, की मी एका ठिकाणी आलेलो आहे, म्हणजेच मी जिथे सायलीचा लहानपणीचा पत्ता मिळाला तिथे मी आलोय, म्हणजे सायलीच्या आई वडिलांच्या. आता हे ऐकल्यावर रविराजला धक्का काच बसतो की काय तू तिथे गेलायस का? मग माझी काही मदत लागली तर नक्कीच कळव. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सिनियर, ॲक्च्युली मी तिथेच आलेलो आहे आणि मी तुला नक्कीच कळवतो. फक्त एवढीच गोष्ट आहे की तू प्लीज कोणालाही गोष्ट तिथे घरात कोणाला सांगू नको, अगदी कोणालाही नाही, प्रतिमत्यालाही नाही. तेव्हा मग त्यावर सिनियर म्हणतो की हो हरकत नाही, मी कोणालाच काही सांगत नाही, तू घाबरू नकोस. असं सांगितल्यानंतर अर्जुन आता रिलॅक्स होतो आणि मग आतमध्ये तिथे शिरू लागतो. तेव्हा तिथे त्या घरामध्ये जो पत्ता असतो त्या पत्ताच्या घरामध्ये शिरल्यानंतर अर्जुनला समोर दिसतं की ती बाई आणि तो पुरुष, त्या दोघांमध्येही अगदी वाद होत आहेत आणि त्यामुळे मग ते वाद होत असताना अर्जुन तिथे आतमध्ये शिरतो आणि म्हणतो की बबली, हे बबलीचं घर आहे का? आता बबलीचं नाव घेतल्यावरती ते दोघे जणही अगदी चकित होतात की अचानक इतक्या वर्षानंतर बबलीसाठी विचारणार कोणीतरी आलं. तेव्हा मग ती म्हणायला लागते की बबली नक्की काय आहे, तुम्ही कोणाबद्दल विचारताय? बबली ही आमची मुलगी आहे, परंतु लहानपणी ती बेपत्ता झाली आहे, काहीच कळत नाहीये. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की बबली म्हणजे तुमची मुलगी, तिच्याबद्दल मी विचारत आलोय. ॲक्च्युली काय आहे ना की त्याबद्दल खूप मोठी माहिती आहे. माझी बायको म्हणजेच आताची सायली, अर्जुन सुभेदार ही माझी बायको आहे आणि तिच्या लहानपणीचा फोटो आणि तुम्ही जी म्हणताय ती तुमची मुलगी हा मॅच झालाय, कारण लहानपणी ती आश्रमातून वाढली आहे. पनवेलच्याच एका आश्रमामध्ये ती राहते. मग तुम्ही तिला आश्रमात वगैरे कुठे सोडली होती का ते सांगा. तेव्हा मग ती म्हणते की नाही, आश्रमात नाही, खरं तर ती बेपत्ता झाली होती. आमच्या दोघांचाही संसार असाच तोडकामुडका आणि आमची मुलगी
त्यात एक मुलगी म्हणून माझा नवरा हा मला मारायचा आणि त्याच सगळ्या कंटाळून ती माझी मुलगी ही बेपत्ता झाली की ती पळून गेली काहीच कळलं नाही मला. परंतु हे सगळं असं विचित्र घडलंय. आणि बबली, तुम्ही म्हणताय ना ती माझीच मुलगी आहे, तेव्हा मग अर्जुन फोटो दाखवतो आणि म्हणतो की बघा हीच आहे का ती. तेव्हा मग ती म्हणते की हो अगदी बरोबर हीच आहे ती मुलगी. मग आता अर्जुन ठरवतो की नाही, सायलीचे आई वडील हे कसेही आपण ओळखायला नको, त्याच्यावर काहीतरी वर्तमार्क असेलच ना, असं आता अर्जुन ठरवतो. मग त्याच वेळेला तिथे एक दुसरीही मुलगी असते, म्हणजेच त्या बाईला आणखी एक दुसरी मुलगी असते, म्हणजेच प्रियाची बहीण असते. ती तिथे बाजूला उभी असते. तेव्हा मग आता सायली प्रियाची आई म्हणते की ही ना माझी दुसरी मुलगी, आणि बबली माझी एक मुलगी जी पळून गेली आहे, किंवा ती काय ती बेपत्ता झाली मला माहीत नाही, पण म्हणून आम्ही पनवेलमध्ये पोलीस कंप्लेंट दाखल केली होती लहानपणीच या नावाने. तेव्हा मग आता लगेचच पुढे अर्जुन म्हणतो की बरोबर ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आणखी एक म्हणजे बबलीला एक बहीण आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो की तर सायलीला कोणत्याही प्रकारची बहीण नव्हती, ती एकटीच होती असं सायली नेहमी सांगायची. मग ही मुलगी किती वर्षाची? तेव्हा मग या दोघींमध्येही 2 वर्षाच अंतर होतं असं जेव्हा सायली प्रियाची आई सांगते तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे. म्हणजे सायलीची बहीण होती हे तर तिने कधी सांगितलं नाही. जेव्हा सायली खरवली साधारण 4 ते 5 वर्षाची होती, त्यावेळेला तिला एक लहान बहीण आहे हे तर एवढं तर तिला समजत असलं असेल. मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. मग अर्जुन ठरवतो की असंच यांच्यावर विश्वास ठेवायला नको. नक्की ती सायलीचेच आईवडील आहेत की आणखी कोणी, यावर अर्जुनचा जरासा प्रॉब्लेमच असतो. म्हणून अर्जुन आता त्यांना विचारतो की मला सांगा की तुमच्या मुलीला जन्मखून वगैरे असं काही तुम्ही, म्हणजे तुम्हाला माहीत असेलच ना लहानपणापासून तिच्या अंगावर काही जन्मखून वगैरे असेल, बर्थ मार्क वगैरे. म्हणूनच आता लगेचच अर्जुन हा त्यांना विचारतो. तेव्हा ते दोघं गप्पच बसतात. त्यातच ती आई म्हणते की आमची मुलगी आहे ना, तिच्या मानेवरती ना, म्हणजेच मागच्या साईडला खांद्याच्या इथे एक कलरची जन्मखून आहे आणि अशीच ठिपका आहे कलरचा तिच्या मानेवरती. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की हा ठिपका म्हणजे नक्की सायलीबद्दल नाहीये. याचा अर्थ ही बबली म्हणजे माझी सायली नाही, हे अर्जुनला आता स्पष्ट झालेलं असतं. म्हणूनच अर्जुन ठरवतो की आता घरी गेल्या गेल्या मला पहिले सायलीचा खांदा नीट बघितला पाहिजे. तिच्या अंगावर कुठलाही एखादा बारीकसा पण टिपका नाही ना, काळा, हे सगळं त्याला चेक करायचं असतं. म्हणून आता अर्जुन घरी येतो आणि तो सायलीच्या बाजूलाच उभा राहून सायलीच्या मानेला आजूबाजूला काही आहे की नाही ते बघायला लागतो. म्हणजे सायलीचे केस अगदी अलवरपणे बाजूला करून तो काही दिसतंय की नाही ते सगळं आता चेक करत असतो. आणि तेच बघत असताना आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीच्या मानेवर किंवा कुठेही अशा प्रकारचा काळा डागच नाहीये. तेव्हा अर्जुन स्वतः सायलीला विचारतो की सायली, अगं तुझं बर्थ मार्क म्हणजे तुझ्या मानेवर कुठल्याही प्रकारचा काळा डाग आहे का? तेव्हा सायली म्हणते की नाही, तुम्ही असं का बोलताय? तेव्हा मग अर्जुन म्हणतो की तसं नाही, ॲक्च्युली काय आहे ना, म्हणजे मी स्टडी करतोय काही केसबद्दल, त्यामुळे मी विचारतोय, बाकी काही नाही. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, तुम्ही जे काही करताय ना ते अजिबातच करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही चुकताय हे मला कळतंय. आणि तुम्ही जर माझ्या आईबाबांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तसं करू नका, थांबू आहे. परंतु माझ्या अंगावर कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारे तुम्ही म्हणताय तसा काळा मानेचा डाग नाहीये. आता हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुनला धक्काच बसतो की सायलीच्या मानेवर डाग नाही, याचा अर्थ मला कुठे इन्फॉर्मेशन मिळाली शाळेतूनच. म्हणून आता अर्जुन सरळ शाळेत प्रिन्सिपल बाईंना काढतो आणि यांच्यावरतीच ओरडून म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला डिटेल्स मागितले, तुम्ही डिटेल्स
ते अगदी व्यवस्थित दिलेच नाही, परंतु तुम्ही काहीतरी खोटे डिटेल्स मला देऊन ठेवलेत. मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय केले. माझ्या बायकोचं म्हणजे सायलीचा फोटो देण्याच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीचा फोटो पाठवलाय, हे नक्की काय आहे. असं म्हटल्यावर आता ती प्रिन्सिपल बाई म्हणायला लागते की नाही, मी तुम्हाला खरीच इन्फॉर्मेशन दिली होती. आता प्रिन्सिपल पुन्हा त्या पियनला बोलावते आणि त्याला सगळं विचारते की हे खरखर सांग, तुझी काही इन्फॉर्मेशन दिली होती ती खरी होती की खोटी होती, नक्की काय हा प्रकार आहे. असं आता त्या मॅडम ह्या त्या पिऊनला विचारतात. तेव्हा अर्जुनही म्हणतो की हे बघा, हे इथे इन्स्पेक्टर साहेब आलेत आणि इन्स्पेक्टर साहेब बाहेर उभे आहेत. जर तुम्ही कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन लपवण्याचा प्रयत्न करीत असाल तर मात्र तुमची काही खैर नाही, तुम्हाला जेल होऊ शकते. असं सांगितल्यानंतर आता तो पिऊन जरासा हडबडतो आणि म्हणतो की साहेब मला माफ करा, मी चुकलो. खरं तर ही इन्फॉर्मेशन मीच बदललेली आहे आणि हा फोटो मीच बदललेला आहे. मला एक माणूस आला होता, त्याने पैसे दिले आणि पैसे देऊन हे सगळं काम करायला सांगितलं. आता अर्जुनला कळतं की बरोबर, याचा अर्थ माझा अंदाज खरा ठरला. माझी बबली ही सायली म्हणजे ही बबली नाहीये. खरं तर सायली ही खूप गुन्हे संस्कारी मुलगी, तिचे आई वडील अशा याच्यात वाढलेले नक्कीच नसू शकतात. मग ते नक्कीच कुठल्या तरी दुसऱ्या मुलीबद्दल होतं. मग अर्जुन आता म्हणतो की नक्की कुठला फोटो तुम्ही कुठे लावण्याचा प्रयत्न करत होतात. तेव्हा आता अर्जुन तो फोटो त्या पियनला विचारतो. तेव्हा पिऊन तन्वीचा लहानपणीचा म्हणजे सायलीचा फोटो येतो आणि म्हणतो की हा बघा, हा फोटो मला या ठिकाणी एक्सचेंज करायला लावला होता आणि हा फोटो प्रिया मधुकरचा आहे. आता म्हणजेच अर्जुनच्या लक्षात येतं की जे हे प्रियाचे आईवडील आहेत, हे जे आईवडील ते बबलीचे आईवडील आहेत, म्हणजेच प्रिया म्हणजे बबली आहे या सत्याचा. तर आता अर्जुनला उलगडा झालेला असतो आणि अजूनही सायलीचे आई वडील कोण हे माहीत नाही, परंतु आपली सायली हीच खरी तन्वी आहे हे अर्जुनच्या आता लक्षात आलेलं असतं. म्हणजेच आपल्या सायलीचे आई वडील हे रविराज आणि प्रतिमा हे सत्य अर्जुन समोर आता उघडकीस आलेलं असतं. तर आता प्रियाच्या आई वडिलांकडून प्रियाचा कशा प्रकारे खुलासा होणार आहे आणि सगळ्यांसमोर प्रिया ही खरीत नवीन नसल्याचं प्रियाचे आईवडील म्हणजेच बबलीचेच आईवडील कशा प्रकारे सत्य उघडकीस आणणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.